आणि हा राम सातपुते अब्जाधीश आहे. त्यांच्या 400-500 टिपर समृद्धी महामार्गावर चालत होते. ते खोटं सांगतात मी गरीबाचा आहे किंवा माझ्या आई वडिलावर बोलू नका. या हिंसक प्रवृत्तीचा दंगल घडवण्यात हातभार असणारा हा आमदार आहे. पार्क मैदानावर सभा घ्यायची माझी तयारी आहे. राम सातपुते आपण या, कोणत्याही दिवशी सांगेल त्या दिवशी मी येतो. आणि हा राम सातपुते अब्जाधीश आहे. त्यांच्या 400-500 टिपर समृद्धी महामार्गावर चालत होते. त्यांचा बंगला 2-3 कोटी रुपयाचा आहे. त्यांच्याकडे गाड्या आहेत. त्यामुळे ते पहिल्यापासून श्रीमंत आहेत. ते खोटं सांगतात मी गरीबाचा आहे किंवा माझ्या आई वडिलावर बोलू नका. सुरुवातीला त्यांनी सांगितलं सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या बद्दल कुठल्याही व्यासपीठावर या आणि मी उत्तर द्यायला तयार आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, समोर समोर या. असा आक्रमकपणानं राम सातपुते पहिल्यांदा बोलले. मी माड्यामध्ये एक बैठक घेतली मोठी माडा मतदारसंघाची आणि त्यामध्ये माझं भाषण केलं. मी टेप करायला लावलं आणि ते राम सातपुतेंना पाठवून दिलं. त्यानंतर राम सातपुतेचा आक्रमकपणा कमी झालेला आपल्याला मीडियाला दिसेल. पहिल्यासारखं बोलतोय का ते? नाही. आणि काही बोलायचं बायकांच्या बद्दलचा अपशब्द आपण व्हिडिओ बघितला असेल तर कामगारासारखं बोलतोय, भाजपचा पैसा वगैरे. ह्या हिंसक प्रवृत्तीचा दंगल घडवण्यात हातभार असणारा हा आमदार आहे. त्यामुळे हे सगळं लोकांनी ओळखलेलं आहे. आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांनी सोलापूर जिल्ह्यासाठी जेवढं करता येईल तेवढं केलं आहे. आकाशवाणी आहे, विद्युत प्रकल्प आहेत, युनिव्हर्सिटी एका जिल्ह्यासाठी केली आहे, रस्ते केले, उजनीची पाईपलाईन सोलापूर शहरासाठी आणली. सोलापूरला काय कमी केलं मी कितीतरी सांगण्यासारखं आहे. हे प्रत्येक या जिल्ह्यातल्या शैक्षणिक संस्था महाराष्ट्रातल्या सुद्धा शिंदे साहेबांचा हातभार आहे. शिंदे साहेबावर आणि प्रणिताईवर भ्रष्टाचाराचा आरोप नसणारे आमचा उमेदवार आहे. म्हणजे आणि त्याच्यावर आरोप करते हे चुकीचं आहे. तरी दाखवावं. मी समोर पार्क मैदानावर सभा घ्यायची माझी तयारी आहे. राम सातपुते आपण या, कोणत्याही दिवशी सांगेल त्या दिवशी मी येतो. विनाकारण ढगात गोळ्या मारायच्या नाहीत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकले. आता घोंगडी बैठका चालू आहेत त्यांच्या. काही दिवसांनी बस्कर बैठका चालू होतील. लोक येत नाहीत. आपण चॅलेंज करतायत खुद सातपुतेंना. हो, सातपुते कोण? त्यांना समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने वागणारा तो एक माणूस आहे. ते मला जर जास्तच बोलायचं झालं तर हे मागासवर्गीय मधला सवर्ण आहे राम सातपुते. आणि त्यांना काहीच गोरगरिबाचं वगैरे वाटत नाही. काय कारण आहे? 2-2 कोटी बंगल्यात राहणारा माणूस मी गरीब आहे म्हणतो. कुठलं उत्पन्न एवढं बंगला बांधायला वगैरे? आणि शिंदे साहेबाबद्दल बोललो तर शिंदे साहेबांनी बुड्डी का बाल विकलाय. शिंदे साहेबांनी चपराशी म्हणून काम केलंय. शिंदे साहेब ज्या वेळेला निवडणुकीला उभा राहिले आमदार म्हणून त्यावेळेला ते PSI होते. त्यांच्याकडे पैसा होता. तुम्ही कशावर पैसा मिळवला? गांधी नेण्यात राहुल गांधी कसं परिवर्तन होणार आहे? एक आहे, राहुल गांधी हे परदेशातल्या विद्यापीठामध्ये लेक्चर द्यायला जातात आणि ह्यांनी त्यांना पप्पू म्हणून नाव ठेवलं. लाज वाटतंय आम्हाला. ज्या नरेंद्र मोदींना स्वतःचं सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट मागितलं, केजरीवालांनी हायकोर्टामध्ये दाखल केलं होतं सर्टिफिकेट मिळावं म्हणून. कोर्टाने सांगितलं काय गरज नाही त्याची. या देशाच्या पंतप्रधानाचं सर्टिफिकेट या देशातल्या जनतेला मिळू नये ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे? आणि केजरीवालनी केलं होतं आपल्याला माहिती आहे, दिलं नाही सर्टिफिकेट. आणि राहुल गांधी बरोबर एवढा त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतची पदयात्रा काढावी, काढू शकत नाहीत. या देशा मला मागल्या 7-8 वर्षापूर्वी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी राहुल गांधी यांची चर्चा झाली 1 तास 2 तास. आणि त्या पंतप्रधानांनी सांगितलं की भारत देशातला अत्यंत प्रगल्भ असा राहुल गांधी हा युवक आहे. हम राम को लाएंगे आणलेला आहे असं म्हणतात बीजेपी. त्या राम को लाएंगे, रामला आणलेला आहे आम्ही. हा मताधिक्यामध्ये वाढ होईल बीजेपीच्या याच्यावर? अजिबात नाही. ते मुद्दा त्यांनी केला होता. गेल्या वेळेला पुलवामाचा मुद्दा केला. पुलवामा कांड घडलं मिलिटरीच्या बाबतीतचं आणि तिथले राज्यपाल सतपाल मलिक यांनी सांगितलं यामध्ये भाजपचा हात आहे म्हणून. आणि ते शिंदे साहेब ते सगळेजण बोलले ना. तर राम सातपुते म्हणाले देशातल्या सैनिकाचा अपमान आहे. म्हणजे तुमचे राज्यपाल तुमच्या पक्षाचे म्हणतात की तुम्ही केलंय म्हणून.
आणि असं त्या राम मंदिराचा मुद्दा हा लोकात टिकला नाही हे त्यांनी ओळखलेला आहे. आज मितीला पडणार आहेत, हिटलर सीट पडणारच आहे, पण देशामध्ये एक परिवर्तनाची लाट आहे. एखादा 18वं शतक कसं वैचारिक चळवळीचं विचारमंथनाचं शतक होतं, तशा पद्धतीनं आज वातावरण तयार झालंय. ताई, जर आपण म्हणताय की ताई काँग्रेस इथं सोलापूर शहरामध्ये येणार आहे, तर ताई किती लीडनं आपण मताधिक्य मिळवणार आहे? मला वाटतं मी आता सांगितल्यावर आपण हसाल, पण 10 लोकांना विचारल्यानंतर 8 लोक म्हणतात आम्ही ताईंना मत देणार. हे भयानक आहे सध्याचं वातावरण. डिफरंट किती असणार आहे? मला वाटतं 3-4 लाखापर्यंत असेल. 3-4. हो, हे हसेल तुम्ही. आज तुम्हाला वाटणार नाही. आपण ग्रामीण भागामध्ये जावा, 3 लाखाच्या पुढे सहजपणानं ताई निवडून येतील विक्रमी मतानं. थँक्यू. आणि मला वंचित आघाडी, MIM, आप, आमचे मित्रपक्ष यांचा आभार मानायचा आहे. कम्युनिस्ट पक्ष या सगळ्यांनी मिळून देशातली परिस्थिती ओळखली आणि पाठिंबा त्यातील बऱ्याचशा मंडळीने आम्हाला दिला आणि उमेदवार उभा केला नाही. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि प्रणिताईंच्या लीडमध्ये, विक्रमी लीडमध्ये भागीदार व्हायची संधी सगळ्यांना मिळाली, याचाही मला आनंद वाटतोय.